नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चण्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही जी चणे होते ना, काबुली चणे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी काय केलेलं आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, जास्त नाही थोडंसं मीठ, आणि ह्याच्या 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। एकदम असं शिजलेलं आहे बघा, एकदम सॉफ्ट शिजवायचं, असं अशा पद्धतीत शिजलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। छोटा 1 चमचा मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे करा, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। छोटा 1 चमचा चाट मसाला, छोटा 1 चमचा लिंबाचा रस, छोटा 1 चमचा धने जिरे पावडर। आपण ह्याच्यामध्ये पहिलं मीठ टाकलेलं आहे, तर थोडंसं टाकायचं, कारण चाट मसाल्याला पण मीठ असतं, त्यामुळे कमीच टाकायचं। थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकायची आहे बघा। ह्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडंसं एकदम आलं, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 15 पुदिन्याची पानं आणि एकदम थोडीशी कोथिंबीर, असं हे मी कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी तुम्ही करून घेतलं ना तरी चालेल, पण पुदिना टाका बरं का ह्याच्यामध्ये। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, चांगलं मिक्स करून घ्यायचे, ते सगळ्याला लागलं पाहिजे। चांगलं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे, सगळीकडे चांगलं लागलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, ह्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता, मैदा पण टाकू शकता बरं का, तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नाही आहे तर। आता हे मी मिक्स करून घेते, मस्त बघा लागलेलं आहे सगळीकडं। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल आपल्याला कडक गरम पाहिजे बघा, असं थोडा थोडा धूर निघतोय, आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सोडून घेऊया। जास्त पण एकदम सोडू नका, थोडं थोडं सोडा। गॅस आहे फास्ट, आणि फास्ट गॅसवरच आपल्याला ह्याला करायचं आहे। थोडासा हलकासा फेस कमी झाला का नाही की त्याला हलवायचं, हलकासा फेस कमी झालेला आहे तर असं मस्त असं आपण हलवून घेऊया। मस्त लागतात बरं का, करून बघा। तर हे पुदिना फ्लेवरचे, ह्याच्या अगोदर पण एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे, पण तुम्ही अशा पद्धतीत एकदा करून बघा, चवीला एकदम छान लागतात। आता हे कसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायसाठी एकदम छान आहेत। आणि ह्यातलं तुम्हाला मी आता लगेच अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही तसं पण करू शकता बरं का। आता हे आहेत ना चणे, हे एकदम शिजवलेले आहेत बघा, असं फोडूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता हो का, अशा पद्धतीमध्ये, आणि नंतर बाकीचे मसाले टाकून मिक्स जरी केलं तरी पण चालू शकतं। मस्त बघा असे भाजलेले आहेत, गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे एकसारखे, एकदम असे हलके होतात। आता हे मी काढून घेते, आणि तेलकट वगैरे होत नाही तर जास्त बघा। आता हे असं वर पकडले तर एकदम सुके सुके का, हे जाळीमध्ये काढून घेतो का, एकदम कुरकुरीत असे, आणि चवीला छान लागतात। तुम्ही कधी अशा पद्धतीने बनवलेत का काय वेगळं असं बनवलेलं, मला थोडंसं कमेंट करून सांगा। ह्याच्यामध्ये तळताना थोडासा कढीपत्ता, 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा फोडून टाकायच्या, मस्त बघा तुम्हाला दाखवते, एकदम कडक कुरकुरीत एकदम। आणि हे ठेवायचं नाही बरं का, ठेवायचं असेल ना तर त्याला अजून जास्त तळलं पाहिजे। हे कसं झटपट आपलं तर पावसाळ्याच्या दिवसात खायसाठी, एकदम जसं भजी कसं आपण खातो त्या पद्धतीमध्ये, आणि पुदिन्यामध्ये याची चव जी येते ना ती छान येते ना। तुम्ही करून बघा, पण शिजवलं पाहिजे चांगलं बरं का। तर अशा पद्धतीत मी बाकीचे सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।